consisting of a single high quality lens of very short focal length. In 1674, he observed protozoa and bacteria and named them as animalcules. He was able to isolate from different sources such as rainwater, ponds, rainwater, ponds, and well water, and the human mouth and intestine. तर हा बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे अँटन लिव्हनहॉफ. त्यावेळची अशी कंडिशन होती की हा बिझनेसमॅन होता थोडक्यात. त्याला ग्राइंडिंग करायचं वगैरे, लेन्सेस ग्राइंड करायचा, हुडकायचा, कलेक्शन्स करायचा, हे त्याला वर्किंग करायचं त्या टाइमिंगला. तो जे 1674 काळ जे आहे त्या टाइमिंगला. आणि त्याने त्यामध्ये वर्किंग काय करायचा, मग लेन्सेस कलेक्शन करायचा. मग त्याच्या लक्षात आलं की बाबा आपल्या वर्किंग करत काय काय असे आपण ऑर्गॅनिझम, जंतू वगैरे काय असेल ते डिस्क्राईब करूया, आपण चेक करूया ह्याच्यामध्ये. मग त्यांनी एक त्यावेळेला मायक्रोस्कोप असं तयार केला. मग ह्याला काय म्हणतात, लिव्हन मायक्रोस्कोप त्यांनी एक मेड केला, हाय क्वालिटी लेन्स ऑफ व्हेरी शॉर्ट फोकल लेंथ. ह्या प्रकारे त्यांनी डिस्कवर केला. मग त्यानंतर त्यांनी काय काय केलं, म्हणजे ऑब्झर्वेशन करायला काय केलं, काही चालू केलं, प्रोटोझोआ अँड बॅक्टेरिया यांचं ऑब्झर्वेशन करायचं चालू केलं. त्याला नाव काय दिलं त्यांनी, ॲनिमल क्यूब्स नाव दिलं. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, आयसोलेशन म्हणजे डिफरंट सोर्सेस घेतले, जसं की रेन वॉटर असते, रेन वॉटर मध्ये जे ऑर्गॅनिझम्स येते किंवा जे सोर्सेस असतात त्यामध्ये ते चेक केलं त्यांनी. परत त्यानंतर काय केलं, पॉन्ड म्हणजे आपण खड्डा वगैरे जे आहेत त्यातले जे ऑर्गॅनिझम्स काय असलेले ते एक चेक करायला चालू केले. कशाखाली केले चेक करायला, मायक्रोस्कोप खाली चेक केले. परत त्यानंतर आहे वेल वॉटर, म्हणजे समजा वेल वॉटर्स असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये ह्युमन माउथ, म्हणजे आपल्या माउथ मध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स वगैरे आहे हे त्यांनी डिस्क्राईब करायला या आयडेंटिफाय करायला स्टार्ट केलं. आणि परत नंतर इंटेस्टाईन मध्ये पण त्यांनी एक चेक केलं. तर अँटन लिव्हनहॉफ कोण आहे माहिती तुम्हाला, अदर बॅक्टेरियोलॉजिस्ट, अँड ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. त्याने ऑब्झर्वेशन कशाचं केलं, बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआचं ऑब्झर्वेशन केलं. अँड डिस्कवरी कशाची केली, मायक्रोस्कोपची केली. कधी, 1674 मध्ये. त्यामध्ये काही कोणाला डाऊट? नो सर. ओके, नेक्स्ट घेऊया आपण. जसं की ॲनिमल क्युल्स वगैरे, हे अशा प्रकारचे त्याने आयडेंटिफिकेशन करायला केलं. हे की स्टॉक्स काही फोटोज असतील त्यांनी हे ॲनिमल्स क्युल्स घेतलेले होते. ह्या प्रकारे डिस्कवर केलेले आहे त्यांनी हे जे फोटोज वगैरे आहेत. ठीक आहे. परत नेक्स्ट आहे रॉबर्ट कॉच, फाउंडर ऑफ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी. पहिल्यांदा कोणाला सायंटिस्ट, अँटन लिव्हनहॉफ आला. ठीक आहे. एक सिक्वेन्स लिहून घ्या. आपल्या नोटबुक आहे, तुम्ही नोटबुक घेतलेले आहे हातामध्ये, रायटिंग वगैरे करताय तुम्ही, नोटबुक घ्या. पहिल्यांदा नाव काय लिहिणार तुम्ही, अँटन लिव्हनहॉफ लिहायचं. आणि बॅक्टेरियोलॉजी, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजिस्ट लिहायचं त्या पुढं. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, मायक्रोस्कोपचा शोध केला. कधी केला, 1974. कशामध्ये केला, बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ जे आहेत त्यामध्ये त्यांनी डिस्कवर केले. हे तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स वर लिहून घ्या. बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ जे आहे आयडेंटिफिकेशन केलं. त्यानंतर आला सेकंड सायंटिस्ट आला. सेकंड सायंटिस्ट काय केलं, फाउंडर ऑफ अ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी. हे तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये सिक्वेन्स लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डाऊट वगैरे काही येणार नाही यामध्ये. ओके. फाउंडर ऑफ अ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी. तर त्यांनी काय काय केलं, हे प्लेट दिसते तुम्हाला, हे प्लेट आहे, ह्याच्यावर ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, ऑर्गॅनिझम्स आहे. ह्यांनी वेल आयसोलेशन वगैरे हे केलेलं आहे. ही ट्यूब्स आहे, सलाईन ट्यूब्स असेल किंवा स्लांट्स असतील, हे आहेत. हे ऑर्गॅनिझम्स आहे. यामध्ये टाकून हे स्लांट आहे, वायर लूपने जंतू घेऊन त्यावर प्लेट जे आहे हे दिसते प्लेट्स, ह्याच्यावर प्लेट्सवर त्यांनी काय केलं, स्टिकिंग केलं. मग हे काय आहे, पोच कंटिन्यूड
to improve his methods. Coach काय केलं त्याने continued to improve his methods and techniques by solidifying liquids such as broth with a gelatin agar, or for instance, he created a solid medium. He created a solid medium for a growing bacteria, which was easier to handle than the liquids used by Pasteur. Coach assistants Julius Richard Petri, coach assistant Julius Richard Petri, in 1852 to 1921 developed the Petri dish, which made the observation of bacteria even easier. तर तुम्हाला माहिती आहे पेट्री डिश म्हणतो आपण, पेट्री प्लेट, ही पेट्री प्लेट आहे. ओके, ही जी लिहिलेली आहे गोल प्रकारे ही पेट्री प्लेट, हे कोणी डिस्कवर केलेले? पाश्चरचा असिस्टंट आहे ज्युलियस रिचर्ड पेट्री. कधी केलेलं आहे? 1852 म्हणजे 1921. ह्या टाइमिंग मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? डेव्हलप केलेले पेट्री डिश, विच मेड द ऑब्झर्वेशन ऑफ अ बॅक्टेरिया इव्हन इझियर. तर जी आपल्याला बॅक्टेरिया वगैरे जे आहे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी यूज केली जाते. ठीक आहे. तर कोच रॉबर्ट कोच आहे, बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे, त्यांनी काय काय केलंय? टू इम्प्रूव्ह मेथड अँड टेक्निक बाय सॉलिडिफाईंग लिक्विड्स ॲज ब्रॉथ विथ जिलेटिन अँड agar. For instance, he created a solid medium for growing bacteria, which was easier to handle than the liquids used by Pasteur. Coach assistant Julius Richard Petri developed the Petri dish, which made the observation of a bacteria even easier. ठीक आहे. ह्यामध्ये काय डाऊट कोणाला? हे पेट्री डिश आहे, हे पेट्री डिशचं डेव्हलपिंग केलेलं आहे ज्युलियस रिचर्ड पेट्री. पेट्री ठीक आहे. पेट्री डिश कशामुळे म्हणतो? ह्याने ह्या सायंटिस्टनं डिस्कवर केलेलं आहे. ह्याचं अन्न, ह्याचं जे काय सरनेमचे आहे याने त्यावर टाकलेलं, काय म्हणलं? पेट्री डिश आहे नाव दिलेलं आहे. ओके, त्यामध्ये काय डाऊट्स? काय डाऊट्स वगैरे काही तर असेल तर विचारत चालू जाऊ. आता जस्ट स्टार्टिंग चालू आहे आपलं. ओके, so isolated Vibrio cholerae responsible for cholera in 1883. ओके, तर आयसोलेटेड विब्रियो कॉलरा रिस्पॉन्सिबल फॉर कॉलरा इन 1883 ला हे डिस्कवर केलेलं आहे. परत आहे आयसोलेटेड म्युकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस रिस्पॉन्सिबल फॉर tuberculosis in 1882, and the isolated Bacillus anthracis responsible for anthrax in 1876. And this the coach and his team also developed a way to staining bacteria to improve the bacteria's visibility under the microscopes, and were able to identify the bacterial causes of tuberculosis, anthracis, and कोलोरा. तर रॉबर्ट कॉच आहे, ह्यांच्या टीमनं कोचनं काय काय डिस्कवर केलेलं आहे की आयडेंटिफिकेशन केलं त्यांनी की आयसोलेटेड विब्रियो कॉलरी रिस्पॉन्सिबल फॉर द कोलोरा. कोलोरा जे आहे ते आयसोलेशन कसं केलेलं ह्यामध्ये सांगितलं त्यांनी. परत बॅसिलस अँथ्रायसिस जे आहे डिसीज, त्याबद्दल तो अँथ्राइस डिसीज प्रोड्यूस करतोय हा एक त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर म्युकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, टीपी म्हणतो आपण त्याला, ह्याबद्दल पण डिस्कवर केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? कोचने केलेलं आहे. कधी केलेलं आहे याने? 1882, 1883 अँड 1876. अँड स्टेनिंग टेक्निक सुद्धा बी ह्यांच्या ग्रुपनं तयार केलेलं आहे.
त्यामध्ये कोणाला काय डाऊट, आपण सध्या डिस्कवरी शिकतोय, ठीक आहे, डिस्कवरी शिकतोय आणि हिस्ट्री चालू आहे आपली. त्यामध्ये काय कोणाला डाऊट? नो सर. ओके. काय डाऊट्स वगैरे असेल तर विचारत चला जावा. ठीक आहे. परत कॉस्ट पॉच्युलेट. कॉस्ट पॉच्युलेट एक टेक्निक आहे, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ अ कॉस्ट पॉच्युलेट. हे एक टेक्निक सांगितलेलं आहे ह्यामध्ये. तर काय केलंय, पॉच्युलेट वन घेतलेलं आहे. पॉच्युलेट वन काय घेतलेलं आहे की द सेम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन एव्हरी केस ऑफ द डिसीज. ते त्यांनी काय केलं, आयसोलेट केलंय. ओके. काय केलंय की द सेम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन एव्हरी केस ऑफ द डिसीजेस. मग हे त्यांनी काय केलं, हे सेकंड पॉच्युलेट मध्ये ऍड केलं, जसं की द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आयसोलेटेड फ्रॉम द टिश्यूज ऑफ अ डेड ॲनिमल इन अ प्युअर कल्चर. प्युअर कल्चर आहे तुमचं हाच घेतला तुम्ही. हे जे का नाही, आता समजा ही शिप्स आहे, हे जे डेड झालेलं आहे, ठीक आहे, डेड टिश्यूज काय केलं आपण, कलेक्शन केलं, डेड ॲनिमलचे टिश्यूज कलेक्शन केले आणि प्युअर कल्चर मध्ये टाकले. प्युअर कल्चर म्हणजे काय असेल त्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज किंवा माल्ट एक्स्ट्रॅक्ट, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट वगैरे हे केमिकल्स आहेत. सॉरी, हा केमिकल्स आहेत. हे ऍडिशन केलेलं आहे, त्यामध्ये ऍडिशन्स करून प्युअर कल्चरमध्ये ऑर्गॅनिझम टाकलेलं आहे. ठीक आहे, ऑर्गॅनिझम टाकलं ह्यामध्ये, जसं की ह्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे. मग ऍडिशन केल्यानंतर ह्याचं काय केलं, पॉच्युलेट 3 घेतलं, इन ऑक्युलेशन्स ऑफ प्युअर कल्चर इन टू द हेल्दी ससेप्टेबल ॲनिमल रिप्रोड्यूस द डिसीजेस. तर हे जे डिसीजेस वगैरे काय आहे ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी हे जे प्युअर कल्चरचे जे आहे, आपण काय केलं, माईसमध्ये इंजेक्ट केलं. मग माईसमध्ये इंजेक्ट केल्यानंतर काय झालं की ह्यामध्ये द आयडेंटिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स are isolated in a pure culture from lesions of the experimental animals. मग हा काय झाला, इथं अनसर्वाइव्ह झाला, ससेप्टेबल नाही राहिला. आणि ह्यातलं जे का नाही ऑर्गॅनिझम्स वगैरे जे आहे, काय केलं आपण प्युअर कल्चरमध्ये आयडेंटिफिकेशन केलं. मग हे काय केलं की the identical microorganisms are isolated in the pure culture from lesions of the experimental animals. ॲनिमल्स जे आहे, मग ह्यापासून आपल्याला काय भेटला, अँथ्रॅक्स बॅसिलाय. मग हे एवढी मोठी प्रोसिजर करण्यासाठी ह्याला काय करावं लागलं, नाव काय दिलं यांनी, तो कोच पॉस्च्युलेट्स हे त्यांनी नाव दिलं यामध्ये. हे आपल्याला जसं की आता कोरोना व्हायरसचा काळ चालू आहे सध्या, ठीक आहे, तर अशा प्रकारेच आयडेंटिफिकेशन केले जाते. जसं की समजा तुम्हाला वाटलं की बाबा हा ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आहे किंवा इकोलाई ऑर्गॅनिझम्स आहे, इकोलाई ऑर्गॅनिझम्स काय केलं आपण, प्युअर कल्चरमध्ये टाकला. प्युअर कल्चरमध्ये टाकून काय केलं, माईसमध्ये टाकला. माईसमध्ये टाकल्यानंतर माईस जर का नाही डेड झाला तर आपण ते एक्सपेरिमेंट फॉलो करणार आहे पुढे. जर का माईस जर सर्वाइव्ह झाला, मग ते सर्वाइव्ह झालं, ते त्यामध्ये कुठला ऑर्गॅनिझम, कुठले जीन्स आहेत, कुठले अँटीजेन्स, कुठले अँटीबॉडीज आहेत, ते कलेक्शन करून आपण पुढच्या प्रोसेसिंगला लागणार, म्हणजे वॅक्सिन प्रोडक्शनला लागणार पुढं. ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल्स. तर हे कोच पॉस्च्युलेट आहे, ह्याने माईसवर एक्सपेरिमेंट केलेला आहे. मग ही डेड ऑर्गॅनिझम्स वगैरे घेतले असले, डेड सेल्स घेतले असले, प्युअर कल्चरमध्ये टाकल्या. प्युअर कल्चरमधनं घेतल्यानंतर जे ऑर्गॅनिझम्स वगैरे जे आहे इंजेक्ट केले, म्हणजे सर्वायवल माईसमध्ये सर्वायव्ह केलं. मग हे काय झालं, याला ससेप्टेबल झाला. ससेप्टेबल झाल्यानंतर मग ह्यामध्ये यांनी काय केलं, आयडेंटिफिकेशन केलं की अँथ्रॅक्स बॅसिलाय नावाचा आयडेंटिफिकेशन केलं. ह्याला काय नाव दिलं यांनी, डेमॉन्स्ट्रेशन्स ऑफ अ कोच पॉस्च्युलेट्स. ओके. यामध्ये काही डाऊट्स कोणाला? नो सर. हो सर. हॅलो. हा, यस. हा सर, पॉस्च्युलेट 3 नंतर जर माईस डेड झाला तरच ते पुढचं आपण करायचं काय? म्हणजे आता तर मी तुम्हाला पॉस्च्युलेट 3 मध्ये आपण ते माईस. हा सर. हा, येस, बोला.
आपण पॉस्टुलेट 3 मध्ये माईसमध्ये ते इंजेक्ट केलं. हा मग त्यानंतर पॉस्टुलेट 4 मध्ये जे आपण तयार करतोय म्हणजे आयसोलेटेड इन प्युअर कल्चर फ्रॉम करतोय. हा हा येस हॅलो. हा येस येस हां, बोला मग बोला. त्यातून अँथ्रॅक्स बॅसिला तयार होणार ना? तयार होणार आहे असं नाही. हे जे हा सायंटिस्ट आहे ठीक आहे, कोच पॉच्युलेट आहे म्हणतो आपण. तर त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केलं. हां. आपण त्याचे एक्सपेरिमेंटचं डिस्कशन करतोय. त्यांनी काय केलं आणि त्याचे रिझल्ट काय आलेले आहेत हे तुम्हाला मी सांगतो ह्यामध्ये. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, डेड जी शिप्स आहे ह्याचं काय केलं, कलेक्शन केलं, प्युअर कल्चरमध्ये टाकलं. प्युअर कल्चरमध्ये टाकल्यानंतर हे काय झालं, प्युअर कल्चर म्हणजे ऑर्गॅनिझम्स आहे ते काय झालं, ग्रो झाले. त्याला कंडिशन भेटले खाण्यासाठी. ठीक आहे. तर हां. खाण्यासाठी कंडिशन भेटली. मग त्यांनी आपण काय केलं, ती जी मिळालेलं आहे ह्याने पोस्टनं काय केलं, इंजेक्शन मध्ये घेतला आणि त्याला इंजेक्शन दिलं. कशाला दिलं, द इनऑक्युलेशन ऑफ अ प्युअर कल्चर इन टू द हेल्दी ससेप्टिबल ॲनिमल अँड रिप्रोड्युस्ड द डिसीज. त्यामध्ये काय केलं आपण, ह्याला जी डिसीज झालेला आहे, ओके, आपल्याला माहित नाही हां. हा कुठला डिसीज आहे. ठीक आहे. हा जी डिसीज झालेला हां. आहे ह्याला दिला. मग हा म्हणजे हा मेला इथं. मग ह्याला काय, हेल्दी जी माणूस, हेल्दी जी माईस जी आहे ह्याला काय सर्वायवल झाला ह्याला. मग ह्यानंतर काय केलं आपण, ह्यामधलं जी कुठले कुठले काय आहे ते काय केलं, द आयडेंटिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आयसोलेटेड इन अ प्युअर कल्चर अँड द लिजन्स ऑफ द एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. मग त्यांनी त्यामध्ये ऍडिशन केलं. मग त्यानंतर त्यांनी प्रोसिजर पुढची कुठली कुठली केली आहे, जसे ग्राम स्टॅनिंग असेल, जिनिस लेवलला गेला असेल. मग त्यानंतर त्या लक्षात आलं की बाबा हा अँथ्रॅक्स बॅसिलाई नावाचा हा डिसीज आहे की ह्याला मारलेला आहे. मग आपण काय करणार, मग आता समजा अँथ्रॅक्स बॅसिलाइज डिसीज आलेला आहे, ह्याच्या विरुद्ध काय वॅक्सिन तयार होते का बघणार. मग ह्याला आता समजा ही मेलेला आहे किंवा जर का नाही इन्फेक्शन झालेलं आहे, तर त्याला का नाही ह्याच्या विरुद्ध वॅक्सिन जर दिलं तर तो तिथं सर्वाइव्ह होणार. ओके सर. ओके. अजून काय डाऊट आहे त्यामध्ये? आपण काय डिस्कशन काय करतो माहिती आहे का, सायंटिस्टनं डिस्कवरी कसा केलेला आहे अँथ्रॅक्स बॅसिला, त्याच्या माइंडमध्ये आयडियाज कशा आलेल्या आहेत हे आपण डिस्कशन करतो ह्यामध्ये. ओके सर. परत सर्वात बेस्ट सायंटिस्ट मायक्रोबायोलॉजी मधला लुईस पाश्चर. नाव ऐकूनच असेल याचं. माहित आहे तुम्हाला याबद्दल काय माहिती? एनीबडी नोन लुईस पाश्चर? पाश्चरायझेशन्स इन द मिल्क. तुम्ही दररोजचं एक्झाम्पल आहे, सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही कुकरला शिट्टी लावता किंवा स्टरलायझेशन वगैरे होतं, तर स्टरलायझेशन वगैरे जे होतं हे ह्यानेच लावलेलं आहे. लुईस पाश्चर नाव आहे ह्याचं, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. तर रेबीज, परत अजून पाश्चरायझेशन मिल्क म्हणतो आपण. मिल्क मध्ये जे का नाही ऑर्गॅनिझम जे आहेत हे ह्याने डिस्कवर केलेलं आहे की मिल्क मध्ये ऑर्गॅनिझम्स वगैरे आहे. ज्यावेळी तुम्ही 110 डिग्री टेम्परेचरला तुम्ही का नाही मिल्क बॉइलिंग करतात, त्यावेळेला त्यामध्ये ऑर्गॅनिझम नाही होतात. ते डिस्कवर केलेलं आहे. त्यामुळे आपण पाश्चरायझेशन एक प्रोसिजर म्हणतो आपण. मिल्क इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर पाश्चरायझेशन म्हणतो आपण. पाश्चरायझ्ड मिल्क. तुम्ही मिल्क हे घेतलं असेल, काय म्हणते त्याला, मिल्कचं पॉकेट वगैरे घेतलं तेव्हा लिहिलेलं असते मिल्कचं पाश्चरायझ्ड मिल्क. तो हा सायंटिस्ट आहे, लुईस पाश्चर नाव आहे. ठीक आहे. तर ह्याने काय काय केलं एक बघूया. स्पॉन्टेनियस जनरेशन वर्सेस बायोजेनेसिस, लुईस पाश्चर 1861. हा त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत. ठीक आहे. स्वॅनेक्ड क्लास. तर ह्यामध्ये पहिल्यांदा काय घेतलेलं आहे, इन्फ्युजन्स इज हिटेड, स्टीम escapes from open end of a flask.
and infusion sites no microbes appears, air moves in and out of a flask, and later on months dust from the settled down beds. Infusion remains sterile indefinite definitely. तर त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की एक फ्लास्क आहे किंवा इन्फ्युजन ही त्याने काय केलं ह्यामध्ये वॉटर घेतलं. वॉटर घेतलं त्याने काय केलं, गरम केलं, ह्याला हीट केलं. हीट केल्यानंतर ह्यातनं काय झालं, एक स्टीम इज एक्सपेस एस्केप्सेस, म्हणजे ह्यातली स्टीम आहे ती बाहेर गेली. मग त्यानंतर काय आहे की ह्यामध्ये जे आता हीट केली म्हणलं ह्यामध्ये ऑर्गॅनिझम असतील का, नसतील. तर ह्यामध्ये ऑर्गॅनिझम नव्हते अपेअर झाले. मग ह्यामध्ये काय एअर मूव्ह इन द अँड आउट ऑफ द फ्लास्क, ह्यामध्ये एअर्स वगैरेचे आत बाहेर वगैरे होत चालले. मग ह्यानंतर काय झालं की लेटर ऑन मंथ इन्फ्युजन रिमेन्स स्टराईल इनडेफिनेटली. मग ह्यामध्ये ऑर्गॅनिझम्स फाउंड नाही झाले. जे ऑर्गॅनिझम्स वगैरे काय होते ते वेपर आउट झाले, स्टीम मधनं बाहेर गेले. जसं की तुम्हाला एक सांगितलेलं आहे की कुकरची शिट्टी म्हणतो, कुकर म्हणतो, त्यामुळे जी शिट्टी बाहेर येते त्यातनं जे ऑर्गॅनिझम बाहेर आउट होतात, फ्लश आउट होतात. ठीक आहे. आणि ह्यानंतर स्टराईल काय केला, स्टराईल इन्फ्युजन साइट्स इन फ्लास्क घेतला. तर त्याला काय केलं, फ्लास्क इज अ tilted sterile infusions comes in the contact with the dust. त्यांनी काय केलं, कॉन्टॅक्ट डस्ट मध्ये कॉन्टॅक्ट केला अँड द मायक्रोब्स अपेअर इन इन्फ्युजन्स. ठीक आहे. तर हे काय केलं, स्टराईल इन्फ्युजन घेतला, मी समजा हाच घेतला फ्लास्क आणि आडवी बॉटल केली. ह्यामधनं जे डस्ट पार्टिकल्स वगैरे जे आहेत ह्यामध्ये आले. मग ह्यानंतर काही दिवसांनी मंथने चेक केलं, ह्यामध्ये परत ऑर्गॅनिझम सापडले. तर ह्याला काय नाव दिलं त्यांनी, स्वॅन नेक्ड फ्लास्क. इन लुईस पाश्चर कधी केलं, 1860. स्पॉन्टेनियस जनरेशन वर्सेस बायोजेनेसिस, डिस्कवर्ड द थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. हा एक्झाम्पल सांगितलेलं आहे लुईस पाश्चरला. त्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? हे आपल्या सर्व एक्सपेरिमेंट आपल्या लॅबोरेटरीमध्ये करायचे. ओके. परत लुईस इन 20 एप्रिल 1862 लुईस पाश्चर परफॉर्म द फर्स्ट टेस्ट ऑफ पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशनची पहिली टेस्ट परफॉर्म केली. त्यामध्ये काय केलं, पाश्चरायझेशन ऑफ मिल्क, बियर अँड वाईन, फर्मेंटेशन बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे अशा प्रकारे दिसते तुम्हाला. हे स्टरलायझेशन केलं, स्टरलायझेशन म्हणजे पाश्चरायझेशन केलं. पाश्चरायझेशन ऑफ मिल्क याने डिस्कवर केलंय. कधी कधी सांगितलेलं याने 20 एप्रिल 1862 ह्यावेळेला त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. परत नेक्स्ट आहे पाश्चर इफेक्ट. स्टडीज विथ द फर्मेंटेशन लेड पाश्चर टू द अनएक्सपेक्टेड डिस्कवरी that the fermentation process could be arrested by passing air O2 through the fermenting fuels process. He concluded that this was due to the presence of life forms that could function only the absence of O2 or oxygens. He introduced the terms aerobic and anaerobic to designate organisms that live in the presence or absence of oxygens, respectively. He further proposed that the phenomenon occurring during the putrefaction were due to the specific germs that functions under anaerobic conditions. तर पाश्चर इफेक्टने काय काय सांगितलं यामध्ये की O2 अँड ऑक्सिजन कसं येतं, कसं येतं, एअरमधनं येतं का नाही, किंवा एनएरोबिक किंवा एरोबिक, ह्याबद्दल त्यांनी डिस्कवर सांगितले की लाईफ कम्स फ्रॉम एरोबिक और अनएरोबिक. तर पहिल्यांदा आपण चेक केलं होतं की स्टराईल केलं. स्टराईल केल्यानंतर त्यामध्ये काय झालं, एअरमधनं स्टीम मधनं ते वेपर आउट झालं. वेपर आउट झाल्यानंतर मग 1 महिन्याने चेक केला आपण, त्यामधनं मग डस्ट पार्टिकल वगैरे जे आलेले आहेत वरच्या साईडला सेटल आउट झालेले.
ते दाखवतो मला. जसे की ही स्टराईल केलं, मग हे ह्यामध्ये ऑर्गॅनिझम्स नाहीत राहिले. ह्यानंतर मग काय महिन्याने एक चेक केलं आपण, जे काय ऑर्गॅनिझम का हवेमधलं जे ऑर्गॅनिझम्स वर जे आलेले आहेत तिथे सेटल जाऊन इथंच राहिले, इथनं इथपर्यंत पास झालेलं नाही. ठीक आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही हे का नाही आडवं साईडला केलं, सेटल डाऊन केलं आपण, त्यावेळेस हे जे का नाही जमिनीवरचे वगैरे असतील किंवा डस्ट पार्टिकल वगैरे आले ह्यामध्ये मग ह्याच्यावरून त्यांनी थिओरी काय म्हणते, बायोजेनेसिस की लाईफ कम्स फ्रॉम द ऑक्सिजन्स किंवा एनरोबिक अँड एरोबिक्स. ओके. त्यामध्ये काही डाऊट्स वगैरे काय नसायला पाहिजे, काय इझीच आहे सगळं. Germ theory of diseases state that certain diseases are caused by the invasions of the body by microorganisms, organisms too small to be seen except through a microscope. Febrile disease of a silkworm brought a huge devastation to the silkworm nurseries. He research succeeded in saving the silk industry through a method that enabled the preservations of healthy silkworm eggs and prevented their contaminations by the disease causing organisms. तर ह्याबद्दल एक डिस्कशन सांगितलं आहे की जर्म थेअरी ऑफ डिसीजेस. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळी हँड शेकिंग करतो, हँड शेकिंगवर आपल्या हातावर किती मिली टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. आपल्या हातावर जे ऑर्गॅनिझम मिली टाईपचे आहे की हँड शेक केल्यानंतर काय होणार, त्याच्या हातावर जाणार. पण त्याला ते इन्फेक्शन जे आहे ते 2 ते 3 दिवसांनी स्टार्टिंग व्हायला दिसणार. मग हे जर्म थेअरीचं डिसीज जे आहे ह्याबद्दल एक सांगितलेलं आहे ह्यामध्ये. ओके. डोक्यावरनं तर नाही ना चाललं. आवाज येते सर्वांना ऐकू? येस सर. समजते ना? Yes, sir. डोक्यावरून तर नाही ना चाललं. पहिलं लेक्चर आहे म्हणतात सर कसलं फास्ट चालू आहे काय, असं काय नाही ना. नो सर. नो सर. आपण जे डेली लाईफ मध्ये जे बघतो तेच आपल्याला फक्त शिकायचे. डिस्कवरी मध्ये कुठल्या साली कधी काय झालेलं हे आपल्या हिस्ट्रीमध्ये शिकायचे पहिल्या चॅप्टरमध्ये. लुईस पाश्चरचं काय काम आहे, त्यांनी काय केलं, परत अजून त्यांनी डिसिजेस कुठले प्रोड्यूस केले, सॉरी कुठल्या डिसिजेसचा शोध लावला, ते वॅक्सिन्स कसं बनवलं, रॉबर्ट कॉच, अँटनी लिव्हनहॉफ यांनी कसं काय काय केलं त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं फर्स्ट चॅप्टरमध्ये. ज्यावेळी तुम्हाला बेसिक नॉलेज समजलं मग काय प्रॉब्लेम येणार नंतर. जसं की डेव्हलप्ड वॅक्सिन्स अगेन्स्ट अँथ्रेक्स अँड रेबीज. ठीक आहे. तर हे कोणी केलेलं आहे, लुईस पॅश्चरनं केलेलं आहे. तर ह्याबद्दल एक थोडी नॉर्मल थिअरी आहे. तर लुईस पॅश्चर आहे, ठीक आहे. तर त्यावेळेला रेबीज डिसीज आला होता. ठीक. रेबीज डिसीज आल्यानंतर त्यावेळेला काय झालं होतं, त्याचा लॅबमेट बॉय होता. ठीक आहे. असिस्टंट बॉय होता थोडक्यामध्ये. पण त्यांनी आज जेवढं वर्किंग करायचंय ना त्याला सांगायचं की आज तुला एवढं एवढं परफॉर्म करायचंय आणि एवढं एवढं तुला आजच्या डे मध्ये कम्प्लीट करायचंय. तर आज तुझं एवढं वर्किंग झालंच पाहिजे. पण त्यावेळी काय होतं, तो लॅब बॉय जे आहे त्याला खूप त्रास होतो. त्यावेळी रेबीज आलेला होता डिसीज, मग त्याला ते रेबीज झालेला असतं डिसीज. मग त्यानंतर त्याला त्यावेळी कसं असायचं, एक रेबीज झाल्यानंतर एक येड्यागती होऊन एक 4 ते 5 दिवसामध्ये मरून जायचं. त्यावेळेला जसं की आता पॅन्डेमिक डिसीज म्हणतो आपण, सध्या कोरोना व्हायरस आहे, त्यावेळेची सेम कंडिशन होती रेबीजची. मग त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल, ह्याला वाचावं लागेल, नाहीतर आपलं वर्किंग सगळं मातीत जाईल. ठीक आहे. मग त्यानंतर काय करतो तो, मग पाऊस बघतो. मग पाऊस त्यानंतर असं ह्याच्या मेमरी सेल्स बसून आपण काहीतरी बघूया म्हणतो. मग काय करतं ते पाऊस घेतं, जसं की दाखवलेलं आहे यामध्ये की पाऊस वगैरे आहे. पाऊस पासून काय करतं ते मेमरी सेल्स घेतात.
मेमरी सेल्स घेऊन अँथ्रॅक्स आणि रेबीज विरुद्ध जे काय नाही, जसे की अँथ्रॅक्स विरुद्ध कोचनं डिस्कवर केलं, त्यानंतर रेबीज बद्दल पण त्यांनी हे केलं. काऊच त्याचं mRNA tRNA वगैरेचे आहे सिक्वेन्स घेतो, सिक्वेन्स घेऊन काय करतं, मग त्याचे वॅक्सिन तयार करतो. वॅक्सिन तयार करून मग तो डायरेक्ट ट्रायल वगैरे कोणाला देत नाही, ट्रायल वगैरे करत नाही, डायरेक्ट काय करतो तो इंजेक्ट करतो त्या लॅब बॉय. मग त्यामधनं तो काय होतो, तो प्रिकॉशनली बरा होत जातो. ठीक आहे, बरा होत जात मग त्यामुळं त्या लॅब बॉयमुळं हा रेबीजच्या विरुद्धचा जी वॅक्सिन तयार झालेला आहे हे लिव्स पाश्चरनं डेव्हलप केलेलं आहे. ओके, दिस इज ऍक्सिडेंटली वॅक्सिन तयार केलेला आहे. काय डाऊट आहे कोणाला? No, sir. त्यामुळे भरपूर लिव्हिस पाश्चरचं कॉन्ट्रीब्युशन्स आहे यामध्ये. लाईक फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणतो आपण त्याला. परत एडवर्ड जिंदाल त्यांनी काय केलं काय माहित आहे का, त्याबद्दल काय डिस्कवर वगैरे काय केलेलं आहे? स्मॉल पॉक्स डिसीज माहित आहे तुम्हाला? Yes, sir. त्या त्याबद्दल त्यांनी एडवर्ड जिंदालनं वॅक्सिनेशन तयार केलेलं आहे. Discovered of vaccinations for smallpox in 1796, Jenner found a young dairymaid, Sarah Nimes, who had a fresh cowpox lesions on her hands. Using matter for Sarah's lesions, he inoculated an 8-year-old boy, James Phillips, who had never had smallpox. Phillips become a slightly ill over the course of the next 19 days, but was well on the 10th on July 1st. Jenner inoculated the boy against this time to smallpox matter. No disease developed. Protection was complete. In 1798, Jenner having added further cases, published privately a slender book entitled An Inquiry into the Causes and Effects of Varioli Vaccines. तर त्यांनी हे सायलेंटली त्यांनी वॅक्स तयार केलेलं, वॅक्सिन तयार करून त्यांनी डिस्कवर केलेले आहे. तर ह्यामध्ये मॅटर करायचं आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की ह्यामध्ये की एडवर्ड जेंडरनं कशाच काय केलेलं आहे, डिस्कवर केलेलं आहे. डिस्कवर काय केलेलं आहे की वॅक्सिनेशन फॉर स्मॉल पॉक्स कधी केलेलं आहे? 1796. हे थिअरी आहे हे जे. परत आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनं काय केलेलं आहे? ऑब्झर्व द microscopic honeycombs cavities in a cork, pointed the cells and published findings in Micrographia. परत आहे फ्रान्सिस्को रेड्डी. यांनी काय केलं? स्पॉन्टेनियस जनरेशन थ्योरी. सेम आपण एक चेक केलेलं होतं की लुईस पाश्चरनं की हीट केलेलं आहे किंवा मीठ, ही मीट्स आहे, ठीक आहे, ओपन कंटेनर केलेलं आहे आणि ओपन कंटेनर मध्ये ओपन कंटेनर ठेवलेलं आहे. ओपन कंटेनर काय केलेलं? मॅगॉट्स ठेवलेलं, त्यामध्ये फॉर्मेशन मॅगॉट्स इन मीट्स. जे मॅगॉट्स जे आहे त्याचं फॉर्मेशन झालं मीट इन मीट मध्ये झालं. परत कॅप पॉर्क सील्ड कंटेन
हे जे आहे त्याला सील केलं. पण सील केल्यानंतर त्यावर ऑर्गॅनिझम येतात का? नाही येणार. ऑर्गॅनिझम नाही. नो फॉर्मेशन ऑफ मॅगॉट्स इन मीट्स अँड हे मॅगॉट्स जे आहे तर समजा त्याला आपण त्यांनी काय केलं, गॉल्स कवर्ड कंटेनर स्मॉल प्रकारे, मग त्यानंतर नो फॉर्मेशन ऑफ मॅगॉट्स इन. मग ही जी आहे का फ्रान्सिस्को रेड्डीज स्पॉन्टेनियस जनरेशन एक्सपेरिमेंट युझिंग jars of meats. In the first jar, with the meat sealed inside by a stopper, maggots did not appear on the meat. In the second jar, covered with a mesh, maggots also did not appear on the meats. But in the third jar, without cover, maggots did appear on the meat and develop into flies. हे स्पॉन्टेनियस जनरेशनचं थेoरी सांगितलेलं आहे. परत जॉन लिडननं पण स्पॉन्टेनियस जनरेशनची थेoरी सांगितलेली आहे. ओके, हेपर्यंत काय समजलं तुम्हाला सर्वांना? येस सर. येस सर. येस सर. ओके, काय डाऊट वगैरे असेल तर विचारा. आजच्या लेक्चरला आपण एवढंच घेऊया. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये अँटनी लिओनॉफनं तुम्हाला गुगलला सर्च करायला सांगतो मी, का नाही होमवर्क असेल तुम्हाला. अँटनी लिओनॉफने काय काय वर्किंग केलं, काय काय सर्चिंग केलं त्याबद्दल एक सांगा मला. रॉबर्ट कॉच, ल्यूइस पाश्चर या ठिकाणचे गुगल करा आजच्या करतो. नेक्स्ट याच्यामध्ये पार्टिसिपेट. त्यामध्ये काय डाऊट्स वगैरे कोणाला काय आहे? नो सर. ओके, आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये 4था चॅप्टर मी कव्हर केलेला आहे. समजा तुम्हाला जर का नाही टाइम वगैरे भरपूर असेल तुमच्याकडे, म्हणजे बाकी लेक्चर नसेल चालू झाले, तर आपल्या युट्यूबला चॅनल आहे त्यावर तुम्ही शिकू शकता ग्राम स्टेनिंगच्या बद्दल. त्यामध्ये मी केलेलं आहे कव्हर भरपूर काय पॉईंट्स. तुम्हाला घ्यायचं लेक्चर? ओके ठीक आहे. एक लेक्चर नेक्स्ट लेक्चर झालं. नेक्स्ट लेक्चर एक होईल आता. आवाज येत आहे? येस सर. सर. येस सर.